मंडळी, तुम्ही कधी चाळणीमध्ये दुधी भोपळा वाफवून ही रेसिपी बनवली आहे का? कधीच बनवली नसणार. जर तुमच्याकडे दुधी भोपळ्याची भाजी खात नसेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि त्यांना देऊन सुद्धा बघा. न खाणारे सुद्धा आवडीने मागून मागून खातील. चवीला इतकी भारी लागते. खूपच वेगळी रेसिपी बनवलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडणारी सुद्धा आहे. चला तर करायला घेऊयात. यासाठी मी इथे दुधी भोपळा घेतलाय. हा अर्धा किलोचा दुधी भोपळा आहे. धुवून घ्यायचा सुरुवातीलाच आणि मागचा आणि पुढचा देठ कापून घ्यायचा. आता याला मधून 2 भाग करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. यानंतर याचं वरचं जे साल आहे ना ते साल काढून घेऊया. दुधी भोपळ्याची भाजी कशीही बनवली तरी बऱ्याच जणांना आवडत नाही, अजिबात खायला मागत नाही. तर तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांना बनवून दिली ना तर नक्कीच आवडीने खातील. तर दुधी भोपळ्याचं साल हे बघा दोन्ही मी असं हे काढून घेतलेलं आहे. यानंतर एका भांड्यामध्ये अशी किसणी घ्यायची आहे. जाड्या साईडची जी किसणीची बाजू असते ना त्या बाजूने आपल्याला ही दुधी भोपळा आहे तो किसून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, जाडा किस आपल्याला मिळतो. तर या पद्धतीने असं किसून घ्यायचा. बारीक साईडने किसू नका. हे बघा या प्रकारे. तर सगळा दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे. हा बघा एवढा भरा हा अर्धा किलो दुधी भोपळ्याचा किस आपला तयार झालेला आहे. जाड्या साईडून किसल्यामुळे मस्त असा जाडसर किस बनलेला आहे. हा बघा. आता हा किस आपण या मिक्सिंग बाउलमध्येच ठेवायचा. आता यामध्ये काही थोडेसे पदार्थ आपण घालणार आहोत. यामध्ये घालूया 4 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपण जो पदार्थ बनवतोय ना तो थोडासा खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतो. यानंतर आपण इथे घालणार आहोत 2 मोठे चमचे बेसन. आता हे बेसन आहे याचा आपण नंतर सुद्धा वापर करणार आहोत. गरज लागेल तर आपण वापरायचं आहे. पण सुरुवातीला मी एवढंच घेतलेलं आहे. तर 2 मोठे चमचे असतात ना ते घेतलेले आहेत. 2 चमचे बेसन. यानंतर 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. हा ठेचा नक्की वापरा. आलं लसूणची पेस्ट वापरू नका. अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धणे आणि जिरे पावडर आणि अर्धा चमचा इथे मी घातलेला आहे गरम मसाला. यानंतर यामध्ये मस्त हा पदार्थ चविष्ट लागण्यासाठी 1 चमचा मी तीळ घातलेले आहेत. यानंतर घालूया अर्धा चमचा जिरं आणि याला मस्त चटपटीतपणा येण्यासाठी 1 लिंबाचा रस पिळून घेतलाय, तो सुद्धा घातलाय. हा पदार्थ अजून आंबट गोड लागण्यासाठी यामध्ये घातलाय गूळ. आता गुळाच्या जागी तुम्ही इथे साखरेचा वापर सुद्धा करू शकता. आता घालूया यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि घालूया आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरचा वापर यामध्ये नक्की करा. आता सगळं साहित्य आहे ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण दुधी भोपळ्यामध्ये पाणी स्वतःचं असतंच. खूप पाणी सोडतं हे दुधी भोपळ्याचा किस. त्यामुळे यामध्ये पाण्याची गरज लागणार नाही. गरज वाटेल तुम्हाला तर इथे पाण्याचा वापर करू शकता. आपण मस्त दुधी भोपळ्याची खमंग आणि खुसखुशीत अशी वडी बनवतोय. मंडळी, तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा बनवून तर बघा या पद्धतीने. विश्वास ठेवा, न खाणारे सुद्धा आवडीने खातील. हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे. इथे अजिबात बेसनची गरज वाटली नाही किंवा पाणीसुद्धा लागलेलं नाही, कारण दुधी भोपळ्याचं जे पाणी सुटतं ना त्यामध्येच आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. हे बघा या पद्धतीचं आपल्याला असं पाहिजे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, एकदम परफेक्ट हे बॅटर झालं आहे. आता वडी ज्या ताटामध्ये बनवणार आहात त्या ताटाला तेल लावायचं आहे किंवा बटर पेपर असेल तुमच्याकडे तर तुम्ही बटर पेपरचा इथे वापर करू शकता. संपूर्ण ताटाला असं तेल आहे ते कोट करून घ्यायचं. त्यानंतर हे दुधी भोपळ्याचं मिश्रण आहे ते यावर घालायचं आहे सगळं व्यवस्थित. हे बघा तुम्ही हे मिक्स केल्यानंतर टेस्ट करू शकता. तिथे तुम्हाला जर मिठाचं प्रमाण कमी वाटलं तर मीठ घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित घातल्यानंतर पसरवून घ्यायचं आहे एकसारखं. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते. हे बघा व्यवस्थित असं मी सगळं पसरवून घेतलेलं आहे. सेट करून घेतलं आहे ताटामध्ये. चांगलं असं पसरलं गेलेलं आहे. हे बॅटर जास्त पातळ नको. हे बघा या पद्धतीचंच पाहिजे, कसं व्यवस्थित पसरलं जाते. आता यावर थोडेसे पांढरे तीळ घालूया, म्हणजे ही वडी खायला तर चविष्ट लागतेच, दिसायला सुद्धा ही वडी एकदम चांगली दिसते.
तीळ असे चांगले व्यवस्थित पसरून घालायचे। पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावर चाळणी ठेवायची आणि हे वडीचं ताट ठेवायचं आहे, झाकण ठेवायचं आणि एकदम स्लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिटासाठी ही वडी मस्त वाफवून घ्यायची आहे। एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, फास्ट ठेवायची नाही। आता वडी वाफवते तोपर्यंत आपण या वडीबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूया। यासाठी घ्यायचे मूठभर कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, एक लहान उभा चिरलेला कांदा, 2 लसणाच्या पाकळ्या, आलं, 2 हिरव्या मिरच्या तोडून घातल्या आणि यानंतर घालूया यामध्ये 1 मोठा चमचा दही। दही घेताना गोड दहीच घ्या। अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातलाय। 1 लिंबाचा रस घालायचा आणि त्यानंतर 2 बर्फाचे तुकडे घालायचे। यामुळे चटणी आहे ती मस्त हिरवीगारच राहते। थोडंसं पाणी घातलंय, झाकण लावून बारीक मिक्सरला करून घेऊया। मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी आपली हिरवीगार चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, चवीला एकदम भारी लागते। इडली बरोबर खा, डोशाबरोबर खा, अप्पे बरोबर खा किंवा सँडविच बरोबर, नाही तर अशी वडी बनवून खाल्ली तर त्याबरोबर सुद्धा चवीला एकदम मस्त लागते। या पद्धतीने मंडळी तुम्ही एकदा ही हिरवी चटणी नक्की बनवून बघा। आता 20 मिनिटांनंतर पाहू शकता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। चेक करूया, सुरीने चेक करायचं आहे। बॅटर अजिबात सुरीला चिटकत नाही, याचा अर्थ वडी आपली चांगली वाफवून झालेली आहे। आता हे वडीचं ताट आहे ना ते बाहेर काढून घेऊया आणि ही वडी आहे ती पूर्णपणे थंड करून घेऊया। वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या साईडच्या कडा अशा सुरीनेच मोकळ्या करून घ्यायच्या। ताट असं हे उलटं करून घ्यायचं, थोडंसं वर असं टॅप करायचं हातानेच आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही वडी अगदी सहज निघली आहे। उलटी करून घेऊया। पहा मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला ज्या हव्या त्या आकारामध्ये ही वडी कापून घ्यायची, तर मी चौकोनी आकारामध्ये ही वडी कापून घेते। कोथिंबीर वडी, अळू वडी तर आपण नेहमीच बनवत असतो, कोबीच्या वड्यासुद्धा आपण बनवत असतो। पण मंडळी तुम्ही कधी अशी दुधी भोपळ्याची वडी बनवली आहे का? कमेंट करून नक्की सांगा। बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। ही वडी चवीला इतकी भारी लागते ना की तुम्ही एकदा बनवली तर नेहमीच अशीच बनवून खाल। तर ही बघा अशी चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायची आहे, थंड करायची आणि त्यानंतरच कापायची आहे, नाहीतर ती व्यवस्थित कापता येत नाही। अगदी सहज कापली जाते कारण मी 15 ते 20 मिनिटं फॅन खालीच ठेवली होती, फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही। ही बघा चौकोनी आकारामध्ये कापून घेतली, तुम्हाला दाखवते, पाहू शकता। हे बघा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत। या वड्या आहेत त्या तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये, एअरटाईट डब्यामध्ये भरून, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता। या 8 ते 10 दिवस टिकतात आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल त्यावेळेला तुम्ही या वड्या तळून खाऊ शकता। आहे की नाही मस्त अशा या वड्या। आता या तळून घेऊया। तर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवली आहे। तेल चांगलं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये या वड्या घालायच्या आहेत। आता जेवढ्या तुम्हाला हव्या तेवढ्या या वड्या यामध्ये घालायच्या, एकदम जास्त पण गर्दी नाही करायची तेलामध्ये। आणि त्यानंतर आपल्याला मस्त अशा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। 2-3 मिनिटांनी याला असं मिक्स करून घ्यायचं उलटून पालटून, म्हणजे या वड्या सगळ्या बाजूनी तळल्या जातील। आणि आपण याचा लेयर थोडासा जाडा ठेवला असल्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला या तळून घ्यायच्या, नाहीतर आतमध्ये या कच्च्या राहू शकतात। तर एकसारखं असं मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी या तळल्या जातील, कुठेही कच्च्या राहणार नाही। पहा मस्त याला असा रंग आलेला आहे। आपल्या या वड्या चांगल्या तळून झालेल्या आहेत। 5 ते 7 मिनिटं लागतात लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या तळायला, कारण यामध्ये अजिबात कच्चेपणा राहू नये यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत। आता या वड्या सगळ्या काढून घेऊया। हे बघा सगळ्या वड्या काढल्या आहेत। तीळ घातल्यामुळे या वड्या दिसत आहेत सुद्धा किती सुंदर पहा। आता याच पद्धतीने जर अजून हवे असतील तर तुम्ही अजून तळू शकता। मी दुसरी बॅचसुद्धा घातलेली आहे। एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे आणि या वड्या तळून घ्यायच्या आहे। या वड्यासुद्धा आता आपल्या तळून झालेल्या आहेत, काढून घेऊया। संध्याकाळच्या वेळी काही वेगळं खायचं असेल स्नॅक्स म्हणून तर तुम्ही अशा या झटपट वड्या बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तळून खाऊ शकता। मुलांना जर काही वेगळं खायचं असेल तर या पद्धतीने बनवून देऊ शकता। आहे की नाही साधी सोपी पद्धत आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या दुधी भोपळ्याच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या मंडळी? नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा बनवून बघा। कोथिंबीर वडीपेक्षा एकदम भारी लागतात या वड्या चवीला, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आपण जी हिरवी चटणी बनवली आहे ना त्या चटणीबरोबर तर खायला एकदम अप्रतिम लागतात। मुलांना पाहिजे तर तुम्ही सॉस बरोबर सुद्धा या वड्या देऊ शकता।
तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.